चालू करायचं का सुचेता? गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मी माझ्या गुरूंना स्मरण करून आजचं विवेचन सुरू करते. आपण आता सध्या गीतेचं महात्म्य ऐकतो आहे. श्लोक आहे 6वा. यत्र गीता विचारश्च पठनं पाठनं श्रुतं तत्राहं निश्चितं पृथ्वी निवसामि सदैव हि. जिकडे गीतेचा विचार, गीतेचे अध्ययन, अध्यापन व श्रवण चालत असते, तेथे हे पृथ्वी मी निश्चयाने निरंतर राहत असतो. गीताशरेऽहं तिष्ठामि गीता मे चोत्तमं गृहं गीता ज्ञानमुपाश्रित्य त्रिलोकान् पालयाम्यहं. मी गीतेच्या आश्रयाने राहतो. गीता हेच माझे उत्तम गृह आहे आणि गीता ज्ञानाचा आश्रय करूनच मी त्रैलोक्याचे पालन करीतो. गीता मे परमा विद्या ब्रह्मरूपान संशयः अर्धमात्राक्षरा नित्या स्वानिर्वाच्य पदात्मिका. गीता ही माझी श्रेष्ठ ब्रह्मरूपिणी विद्या आहे. ती अविनाशी अर्धमात्रा रूपिणी असून नित्य व निर्वाच्य पदात्मिका आहे. चिदानंदेन कृष्णेन प्रोक्ता स्वमुखतोऽर्जुनं वेदत्रयी परानंदा तत्वार्थ ज्ञान संयुता. शिवाय चिदानंद स्वरूप श्रीकृष्णाने ती अर्जुनाला स्वमुखाने सांगितली आहे. ती ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद रूपिणी परमानंद स्वरूप व तत्वज्ञानाने भरलेली आहे. योष्टादश जपो नित्यं नरो निश्चल मानसः ज्ञान सिद्धींस लभते ततो याती परमपदम. जो मनुष्य निश्चल मनाने नेहमी 18ही अध्याय म्हणतो त्याला ज्ञान सिद्धीचा लाभ होऊन परमपद प्राप्त होते. आता आपलाचा श्लोक आहे 11वा. 11व्या श्लोकात आता भगवान श्रीकृष्ण अर्जुनाशी बोलतात आहे, त्याला ते उपदेश करतात आहे. कारण की अर्जुनाला शोकनिवृत्तीचा उपदेश करण्यासाठी भगवंत म्हणतात की आता याला मी समजावून सांगण्याची गरज आहे, म्हणून त्यांनी आता सुरुवात केलेली आहे. अशोच्यानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासु न गतासूश्च नानुशोचन्ति पंडिताः. जेव्हा मनुष्य संसारातील पाणी पदार्थांचे 2 विभाग करतो तेव्हा त्याला शोक होतो. जसे हे माझे आहे ते माझे नाहीत असा जेव्हा तो विचार करतो तेव्हा त्याला शोक होत असतो. तो ज्यांना आपले मानतो, अर्जुन ज्यांना आपले मानतो त्यांच्या त्याविषयी ममता, कामना, प्रियता आणि आसक्ती होते. म्हणजे कोणी पण, आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये तू माझी आहे, हा माझा आहे असं आपण म्हणतो, तेव्हा त्याच्याविषयी विशेषत्वाने आपल्या मनात त्याच्याविषयी ममता, कामना, प्रियता आणि आसक्ती होते. या ममता, कामना इत्यादींनीच शोक, चिंता, भय, उद्वेग, चलबिचल, संताप इत्यादी दोष उत्पन्न होतात. जेव्हा फायदा होतो तेव्हा दोष पण होतो. आपण यांना ममतेने हे केलं की आपल्याला फायदा होतो, आपल्याला समाधान वाटतं आणि मग तो आपण केल्यानंतर त्या कधीही आशेचा अपेक्षा भंग झाला तर आपण काय होतो, दुःखी होतो आणि मग आपल्यामध्ये त्यांच्याविषयी दोष होतो. असा कोणताही दोष, अनर्थ नाही की जो ममता, कामना इत्यादी पासून उत्पन्न होत नाही. हा काय आहे, सिद्धांत आहे. गीतेत सर्वप्रथम धृतराष्ट्राने म्हटले की माझ्या आणि पांडूच्या पुत्रांनी युद्धभूमीमध्ये काय केले. जरी पांडव धृतराष्ट्रांना आपल्या पित्यापेक्षाही अधिक आदर दृष्टीने पाहत होते तरी पण धृतराष्ट्राच्या मनात आपल्या पुत्राविषयी ममता होती. म्हणून त्यांचा आपल्या पुत्राविषयी आणि पांडवांविषयी भेदभावपूर्वक पक्षपात होता की हे माझे आहेत, हे माझे नाहीत. म्हणून ते सर्वांना स्वजन म्हणत होते. धृतराष्ट्राच्या ममतेसारखी नव्हती. म्हणजे जी ममता धृतराष्ट्रात होती तीच ममता अर्जुनात होती. पण अर्जुनाला सगळेजण प्रेमपूर्वक वाटत होते, पण धृतराष्ट्राला फक्त आपलीच मुलं ममतेसारखी वाटत होते. अर्जुनात धृतराष्ट्रासारखा पक्षपात नव्हता, म्हणून ते सर्वांना स्वजन म्हणत होते. दृष्ट्वे मम स्वजनं,
आणि दुर्योधन इत्यादींनाही स्वजन म्हणत होता. स्वजनन ही कथन हत्वा सुखीन श्याम माधव. याचं तात्पर्य काय आहे? अर्जुनाची संपूर्ण कुरुवंशाविषयी ममता होती आणि त्या ममतेमुळेच त्यांच्या मृत्यू संबंधीच्या कल्पनेने अर्जुनाला शोक होत होता. हा शोक नाहीसा होण्यासाठी भगवंतांनी अर्जुनाला गीतेचा उपदेश केला. गीतेच्या शेवटी भगवंत या शोकास अनुचित दर्शवून म्हणतात की तू केवळ माझाच आश्रय घे आणि शोक करू नको. मा शुचहा. कारण संसाराचा आश्रय घेण्यानेच शोक होतो आणि अनन्य भावाने माझा आश्रय घेतल्यास तुझे शोक, चिंता इत्यादी सर्व नष्ट होतील. म्हणजे तू मला शरण घे, तू माझ्यावर विश्वास ठेव, म्हणजे तुला युद्धात कोणी तुझ्याकडनं मारलं गेलं तरी पण तुला शोक होणार नाही किंवा तू करून घेऊ नकोस. अशोच्यानन्व शोचस्तम. केवळ संसारात दोन पदार्थ आहेत, सत आणि असत, शरीरी आणि शरीर. दोन्हीपैकी शरीरी तरी अविनाशी आहे. शरीरी जो आहे तो अविनाशी आहे, म्हणजे तो नाश पावत नाही. आणि हे जे आपलं शरीर आहे, हे शरीर विनाशी आहे. हे दोन्हीही शोक करण्यालायक नाहीत. म्हणजे आपण शरीरी तर आपल्याला दिसत नाही, त्याचा आपण शोक करू नाही आणि एखाद्या व्यक्तीचा किंवा एखाद्या शरीराचा सुद्धा शोक करण्याची गरज नाही. अविनाशी तर कधीच विनाश होत नाही, म्हणून त्याविषयी शोक होणे संभवत नाही. आणि विनाशीचा विनाश होतच असतो, तो एक क्षण सुद्धा स्थायी रूपाने राहत नाही, म्हणून त्याविषयी शोक करणे संभवत नाही. तात्पर्य हे आहे की शरीर आणि शरीरी कोणाविषयी शोक होऊ शकत नाही. शोक होण्यात तर केवळ अविवेकच आहे, म्हणजे मूर्खपणा आहे. मनुष्यासमोर जन्मणे, मरणे, लाभ, हानी इत्यादी रूपात जी काही परिस्थिती प्राप्त होते ती प्रारब्धाने अर्थात आपण केलेल्या कर्माचे फळ आहे. आता प्रत्येकाचा जो जन्म झालेला आहे तर हा प्रारब्धाने झालेला आहे. म्हणजे मागच्या जन्मी आपण कसं वागलोय, चांगलं वागलोय, वाईट वागलोय, गरिबीत वागलो, श्रीमंतीत वागलो, दुष्कृत्य केले, तर त्याचा परिणाम भोगण्यासाठी हा आपला जन्म झालेला आहे. आणि या जन्मी जसे वागू तसा पुढचा जन्म आपल्याला मिळेल. म्हणजे या जन्मी आपण खूप दया दाखवली, चांगलं वागवलं, तर तिथे आपल्याला प्राण्यांचा जन्म झाला तरी पण चांगल्या घरचा कुत्रा, चांगल्या घरची मांजर हा सुद्धा आपला जन्म होऊ शकतो. व्यक्तीचा जन्म चांगल्या कुलात होईल असं नाही. कुठलाही जन्म मिळाला तरी पण तो जन्म आपला चांगलाच मिळेल. म्हणून सगळेजण म्हणतात की नामस्मरण करा, देवधर्माचं करा. ते त्याच्यासाठी सगळे संत लोक आपल्याला सांगत असतात की हा जन्म तुमचा मागच्यामुळे आलाय, ते तुम्हाला माहिती नाहीये, पण याच्या पुढच्या जन्मासाठी तुम्ही चांगल्या कर्माची तरतूद करून ठेवा. मनुष्यासमोर जन्मणे, मरणे, लाभहानी हे प्रारब्धाचे आहे. त्या अनुकूल प्रतिकूल परिस्थिती संबंधी शोक करणे, सुखी दुःखी होणे केवळ मूर्खपणाच आहे. कारण परिस्थिती अनुकूल प्राप्त होवो अथवा प्रतिकूल प्राप्त होवो त्याचा आरंभ आणि अंत होतो. अर्थात ती परिस्थिती पूर्वीही नव्हती आणि शेवटीही राहणार नाही. जी काही परिस्थिती झाली आहे ती पूर्वी पण नव्हती आणि आता पण नाहीये. मग आपण चिंतामग्न झालो, शोक केला तर त्याच्याने काही उपयोग होणार आहे का? भगवंत म्हणतात की ती परिस्थिती स्थायी राहत नाही, म्हणजे ती निरंतर राहत नाही. जर स्थायी असती तर ती नाहीशी कशी होते? म्हणजे आता हा पूर आला, पाऊस आला, पण तो पूर ओसरला, तर तो पूर पूर राहिला नाही. मग आपण जे शोक चिंता केली, ठीक आहे, दुःख झालं, शोक चिंता केली. पण आपण सतत शोकमग्न राहिलो, की नाही पूर आलेला आहे. पण तो जेव्हा ओसरायचा आहे, तेव्हाच तो ओसरतो. आणि नाहीशी होते, तर तिला स्थायी कसे म्हणता येईल? कारण की हे जे आहे, हे स्थायी नाहीये. हा जो पूर होता, हा स्थायी नाहीये. म्हणजे ती नाहीशी होते. अशा क्षणाक्षणाला नाहीशी होणाऱ्या अनुकूल प्रतिकूल परिस्थितीविषयी हर्ष शोक करणे, सुखी दुःखी होणे केवळ मूर्खपणा आहे. प्रज्ञा वादांश भाषते. एकीकडे तर तू पांडित्याच्या गप्पा मारतो आणि दुसरीकडे शोकही करीत आहेस. म्हणून तू केवळ गप्पाच मारीत आहेस. वास्तविक तू शहाणा नाहीस. कारण जे शहाणे असतात ते कोणासाठीही कधीही शोक करीत नाही. पण आता असं आहे की आपण जर शोक नाही केला तर लोक म्हणतात की यांना अ, हृदय नाही आहे, दगडाचं हृदय आहे, यांना काहीच दुःख होत नाही. लोक असे पण बोलतात आणि लोक तसे पण बोलतात. कुलाचा नाश झाल्याने कुलधर्म नष्ट होतील. धर्म नष्ट झाल्यास स्त्रिया दूषित होतील. त्या कारणाने वर्णसंकर उत्पन्न होईल. तो वर्णसंकर कुलघातकांना आणि त्यांच्या कुलांना नरकात घेऊन जाणारा होईल. श्राद्ध आणि तर्पण न झाल्यामुळे त्यांच्या पितरांचेही पतन होईल. अशा तुझ्या पांडित्याच्या गोष्टीने हे सुद्धा सिद्ध होते की शरीर नाशवान आहे आणि शरीरी अविनाशी आहे. जर शरीरी अविनाशी नसता तर कुलघातकी आणि कुलाच्या नरकात जाण्याचे भय राहत नव्हते. पितरांच्या पतन होण्याची चिंता होत नव्हती. जर तुला कुलाची आणि पितरांची चिंता होत आहे, त्यांच्या पतन होण्याचे भय वाटत आहे,
तर यावरून सिद्ध होत आहे की शरीर नाशवान आहे आणि त्यात राहणारा शरीरी म्हणजे आत्मा नित्य आहे. म्हणून शरीरांच्या नष्ट होण्याच्या अनुषंगाने तुझा शोक करणे अयोग्य आहे. गता सून गता सूश्च सर्वांच्या प्राणांचा वियोग अवश्य भावी आहे. त्यापैकी काहींच्या पिंड प्राणाचा वियोग झालेला आहे आणि काहींचा होणार आहे. म्हणून त्यांच्याविषयी शोक करणे योग्य नाही. तू जो शोक केला आहेस ती तुझी चूक आहे. जे मृत्यू पावले आहेत त्यांच्यासाठी शोक करणे तर फारच मोठी चूक आहे. कारण मृत झालेल्या प्राण्यासाठी शोक करण्याने त्या प्राण्यांना दुःख भोगावे लागते. जसे मृतात्म्यासाठी जे पिंड आणि पाणी दिले जाते ते त्याला परलोकात मिळते. तसेच मृतात्म्यासाठी जे कफ आणि अश्रू गाळतात ते मृतात्म्याला परवश होऊन खावे प्यावे लागते. जे आता जिवंत आहेत त्यांच्यासाठीही शोक करू नये. त्यांचे तर पालन पोषण करावे. आपण म्हणतो ना, म्हातारे आहे आई-बाप किंवा कोणी वृद्ध लोक दिसले तर त्यांना मदत करावी. ते जिवंत असतानाच त्यांना त्यांची व्यवस्था ठेवावी. त्यांची काय अवस्था होईल, त्यांचं भरण-पोषण कसं होईल, त्यांना कोण सहाय्य करेल, याची चिंता करण्यापेक्षा त्यांना त्या चिंता आणि श्लोक करण्यापासून मदत करावी. माझ्या शरीराचे अवयव शिथिल होत आहेत, घशाला कोरड पडत आहे, इत्यादी विकार उत्पन्न होण्यात शरीराविषयी एक ऐक्यभाव ठेवणे हे मूळ कारण आहे. कारण की शरीराविषयी ऐक्य मानल्याने शरीराचे पालन पोषण करणाऱ्यांविषयी आपलेपणा होतो. जो मदत करतो, जो काळजी घेतो त्यांना आपण आशीर्वाद देतो. त्यांना आपले मानतो. चिंता शोकामुळेच अर्जुनाच्या शरीरात उपरयुक्त विकार प्रगट होत होते. म्हणजेच यात भगवंतांनी गतासून आणि अगतासून च्या शोकासच कारण म्हटले आहे. ज्यांचे प्राण गेले आहेत ते गतासून आहेत आणि ज्यांचे प्राण गेलेले नाहीत ते अगतासून आहेत. पिंड आणि पाणी न मिळाल्यास पितरांचे पतन होते. ही अर्जुनाची गतासूनची चिंता आहे. आणि ज्याच्यासाठी आम्ही राज्य, भोग, सुख इच्छित आहोत, तेच प्राणाची आणि धनाची आशा सोडून युद्धासाठी उभे आहेत. ही अर्जुनाची अगतासूनची चिंता आहे. या दोन्ही चिंता शरीराला गृहीत धरून होत आहेत. म्हणून या दोन्ही चिंता धातुरूपाने एकच आहेत. कारण गतासून आणि अगतासून दोन्हीही नाशवंत आहेत. गतासून आणि अगतासून या दोन्हीसाठी कर्तव्य कर्म करणे चिंता होत नाही. गतासूंसाठी श्राद्ध तर्पण करणे, पिंड पाणी देणे हे कर्तव्य आहे. आणि अगतासूंसाठी व्यवस्था करणे, उदरनिर्वाहाची व्यवस्था करणे हे कर्तव्य आहे. कर्तव्य चिंतेचा विषय नसतो तर विचाराचा विषय असतो. विचाराने कर्तव्याचा बोध होतो आणि चिंतेने विचार नष्ट होतो. आता हे पाहूया प्रथम. गतासून म्हणजे जे कर्तव्य सांगितले आहे की श्राद्ध तर्पण पिंड पाणी द्यायचे हे कर्तव्य आहे. आणि जे अगतासून आहे ज्यांना कोणी सांभाळत नाही त्यांच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था करणे हे कर्तव्य आहे. कर्तव्य चिंतेचा विषय नसतो तर विचाराचा विषय असतो. म्हणजे तिथे नुसतं डोक्याला हात लावून बसतो आहे आता या म्हाताऱ्यांना कोण पाहिल, आता याला पोळी भाकरी कोण देईल. तर इथे विचार नाही करायचा, इथे प्रत्यक्ष कृती करायची आहे की मी आता यांना बिस्किट देऊ शकतो का, पाण्याची बाटली आणून देऊ शकतो का. तर इथे कर्तव्याची गोष्ट आहे, त्याला म्हणतात अगतासून. नानुशोचंती पंडितः सत असतचा विवेक करणाऱ्या बुद्धीचे नाव पंडा आहे. ती पंडा ज्याची विकसित आहे अर्थात ज्यांना सत असतचा स्पष्टपणे विवेक झाला आहे ते पंडित आहेत. आपण म्हणतो ना हे पंडित आहे म्हणजे खूप हुशार आहे. तर त्यांचा विवेक हा जागृत झालेला असतो आणि ते तसे कार्य करतात म्हणून त्यांना पंडित ही पदवी आपण देत असतो. अशा पंडित लोकांना सत असत पदार्थांविषयी शोक होत नाही. कारण सतला सत समजल्यानेही शोक होत नाही आणि असतला असत समजल्यानेही शोक होत नाही. स्वयं म्हणजे शरीरी सत स्वरूप आहे आणि बदलणारे शरीर असत स्वरूप आहे. असतला सत समजल्याने शोक होतो. अर्थात हे शरीर इत्यादी असेच कायम राहावे, यांचा नाश होऊ नये अशा समजुतीने शोक होतो. सत विषयी कधीही चिंता शोक होत नाही. शरीर आणि शरीरी दोन्हीही अशोच्य आहेत. शरीराचा निरंतर विनाश होतो म्हणून याच्यासाठी शोक करणे बरोबर नाही आणि शरीरीचा विनाश कधीच होत नाही म्हणून त्याच्यासाठीही शोक करणे योग्य नाही. शोक केवळ मूर्खपणाने होतो. शरीराची निरंतर सहज निवृत्ती आहे आणि शरीरी निरंतर सर्वांना प्राप्त आहे. शरीर आणि शरीरीच्या या विभागाला जाणणारे विवेकी मनुष्य मृत अथवा जीवित
कोणत्याही प्राण्यासाठी कधी शोक करीत नाही. त्यांच्या दृष्टीने बदलणाऱ्या शरीराचा विभागच वेगळा असतो. गीतेचा उपदेश शरीर आणि शरीरीच्या भेदाने आरंभ होतो. दुसरे दार्शनिक ग्रंथ तर आत्मा आणि अनात्म्याचे इदंतेने वर्णन करतात. परंतु गीता इदंतेने आत्मा अनात्म्याचे वर्णन न करता सर्वांच्या अनुभवानुसार देह देही शरीर शरीरीचे वर्णन करतात. ही गीतेची विलक्षणता आहे. म्हणजे हे वेगळेपण आहे गीतेचं. साधक आपले कल्याण इच्छितो तर त्याच्यासाठी सर्वप्रथम हे जाणणे आवश्यक आहे की मी कोण आहे. म्हणजे हे देह माझा आहे, पण हा देह म्हणजे मी नाहीये. माझ्यामध्ये आत्मा आहे आणि आत्मा हा निरंतर आहे. फक्त देह हा वेगवेगळे रूप घेत असतो. यच्छ्रेयस्या निश्चितम ब्रूहि तन्मे. देह आणि देहीचा भेद स्वीकार केल्यानेच कल्याण होऊ शकते. जोपर्यंत मी देह आहे हा भाव राहील, तोपर्यंत कितीही उपदेश ऐकवीत राहा आणि साधनही करीत राहा, हा कल्याण होणार नाही. ज्यावेळी आपण शरीर आणि शरीरी याचा विचार करतो, त्यावेळी ही शरीर आणि शरीरी तसेच असतात. आणि ज्यावेळी विचार करीत नाही, त्यावेळी सुद्धा ते तसंच असतात. विचार केल्याने वस्तुस्थितीत तर कोणताही फरक पडत नाही. परंतु साधकाचा मोह समाप्त होतो, त्याचा मनुष्य जन्म सफल होतो. नत्वेवाहं जातु नासन् नत्वन्नेमे जनाधिपः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम्. संसारात दोनच पदार्थ आहेत. शरीरी म्हणजे सत आणि शरीर म्हणजे असत. हे दोन्हीही अशोच्य आहेत. अर्थात शोक शरीरी म्हणजे शरीरात राहणाऱ्या विषयी आणि शरीराविषयी होऊ शकत नाही. कारण शरीरीचा कधी अभावच होत नाही आणि शरीर कधी राहू शकत नाही. शरीरीचा कधी अभाव होऊ शकत नाही म्हणजे भाव राहतो आणि शरीर कधी राहू शकत नाही. या दोन्हीसाठी पूर्व श्लोकात जे अशोच्यान पद आले आहे त्याच्यामध्ये आपण सगळं समजून घेतलंय. नत्वेवाहं जातु आणि जनाधिपहा इथपर्यंत लोकांच्या दृष्टीत मी जोपर्यंत अवतार घेतला नव्हता तोपर्यंत मी या रूपात सर्वांसमोर प्रगट नव्हतं. म्हणजे तोपर्यंत ते जेव्हा चालू झालं तोपर्यंत ते कृष्ण रूपामध्ये नव्हते. पण जेव्हा युद्ध सुरू झालं आणि श्रीकृष्णांनी जेव्हा अर्जुनाला मदत केली आणि ते सारथी रूपाने झाले आणि जेव्हा त्यांनी भगवद्गीता सांगितली तेव्हा ते कृष्ण रूपात प्रगट झाले. तेव्हा अर्जुन सुद्धा नव्हता. अर्जुन सुद्धा फक्त 5 पांडवांपैकी आहे असंच त्याचं सगळ्यांचं म्हणणं होतं. तसेच या राजांचा सुद्धा जोपर्यंत जन्म झाला नव्हता तोपर्यंत हेही या रूपाने सर्वांसमोर प्रगट नव्हते. परंतु मी, तू आणि हे राज्य लोक या रूपाने प्रगट नसतानाही पूर्वी नव्हते अशी गोष्ट नाही. म्हणजे ते तेव्हाही होते. मी, तू आणि राज्य लोक पूर्वी नव्हते असे नाही आणि पुढे राहणार नाहीत असे नाही. असे म्हणण्याचे तात्पर्य म्हणजे जेव्हा हे शरीर नव्हते तेव्हाही आम्ही सर्व होतो आणि जेव्हा हे शरीर राहणार नाही तेव्हाही आम्ही राहतो. अर्थात ही सर्व शरीरे तर नाशवान आहेत आणि आम्ही सर्व अविनाशी आहोत. ही शरीरे पूर्वी नव्हती आणि पुढे राहणार नाहीत. त्यामुळे शरीरांची अनित्यता सिद्ध झाली आणि आम्ही सर्व पूर्वी होतो आणि पुढे राहणार आहे. यावरून सर्वांच्या स्वरूपाची नित्यता सिद्ध झाली. या दोन गोष्टीवरून हा सिद्धांत सिद्ध होतो की जे आदी आणि अंती असते ते मध्यातही असते, तसेच जे आदी आणि अंती नसते ते मध्यातही नसते. जे आदी आणि अंती नसते ते मध्यात कसे राहत नाही? कारण ते तर आम्हाला दिसते आहे. याचे उत्तर असे आहे की ज्या दृष्टीने अर्थात ज्या मन, बुद्धी आणि इंद्रियांनी दृश्याचा अनुभव होत आहे त्या मन, बुद्धी, इंद्रियांसहित ते दृश्य क्षणाक्षणाला बदलत आहे. ते एक क्षणही स्थायी नाही म्हणजे स्थिर नाही. असे असूनही जेव्हा स्वयं म्हणजे शरीरी दृश्याशी तादात्म्य करून घेतो तेव्हा तो द्रष्टा अर्थात पाहणारा होतो. जेव्हा पाहण्याचे साधन आपण कशाने पाहतो? मन, बुद्धी आणि इंद्रिये. आणि दृश्य काय? मन, बुद्धी, इंद्रियांचे विषय हे साधन आहे. मन, बुद्धी, इंद्रिय ही साधन आहे. आणि दृश्य काय आहे? मन, बुद्धी, इंद्रियांचे विषय. हे सर्व एक क्षण सुद्धा स्थायी नाहीत. म्हणजे जे इंद्रियांचे विषय म्हणजे आपण ज्या दृष्टीने पाहतो ते म्हणजे दृश्य. तात्पर्य काय आहे? दृश्य आणि दर्शन यांच्या संबंधानेच द्रष्ट्याला पाहणाऱ्याची संज्ञा होते. म्हणजे की तो पाहतोय म्हणजे तो कोण आहे? द्रष्टा आहे. दृश्य आणि दर्शनाचा संबंध न झाल्यास द्रष्ट्याला
पाहणाराची संज्ञा येत नाही, तर त्याचे आधार स्वरूप जे नित्य तत्व आहे ते शिल्लक राहते. त्या नित्य तत्वाला आमच्या सर्वांची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलयाचा आधार आणि संपूर्ण प्राण्यांचा प्रकाशक म्हणू शकतो. परंतु हे आधार आणि प्रकाशक नाव सुद्धा आधेय आणि प्रकाशाच्या संबंधानेच आहे. भूतकाल आणि भविष्यकालची घटना जितकी दूर दिसते, तितकेच दूर वर्तमानही आहे. जसे भूत आणि भविष्याशी आपला संबंध नाही, तसेच वर्तमानाशी सुद्धा आपला संबंध नाही. जर सहसंबंधच नाही, तर मग भूत, भविष्य आणि वर्तमान यात काय फरक झाला? हे तिन्ही कालाच्या अंतर्गत आहे. परंतु आपले स्वरूप कालातीत आहे. कालाचा तर खंड होतो, परंतु स्वरूप म्हणजे सत्ता अखंड आहे. शरीराला आपले स्वरूप मानल्यानेच भूत, भविष्य आणि वर्तमान यात फरक दिसतो. वास्तविक भूत, भविष्य आणि वर्तमान विद्यमान नाहीच. अनेक युग बदलून गेले तरीही शरीरही बदलत नाही. तो जसाच्या तसाच राहतो, कारण तो परमात्माचा अंश आहे. परंतु शरीर बदलत राहते, ते एक क्षणही स्थिर राहत नाही. म्हणजे आपण तोच आहे, आपला आत्मा तो आहे, पण आपण वेगवेगळ्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि तो जसा जन्म आहे त्याप्रमाणे आपण तितके दिवस पृथ्वीवर स्थिर असतो. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारै यौवने जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. शरीर धारण करण्याच्या शरीरात प्रथम बाल्यावस्था येते, नंतर तारुण्य येते, त्यानंतर म्हातारपण येते. तात्पर्य काय आहे की शरीर कधीही एकाच वयामध्ये स्थिर राहत नाही. शरीर हे आपलं 3 अवस्थांमध्ये बदलत असतं, त्याच्यामध्ये निरंतर परिवर्तन होत असते. येथे शरीर धारण करणाऱ्याच्या शरीरामध्ये असे म्हणण्याने सिद्ध होते की शरीर वेगळे आहे आणि शरीरही वेगळे आहे. शरीरी द्रष्टा आहे आणि शरीर दृश्य आहे. कारण की शरीर पाहतं म्हणजे द्रष्टा, द्रष्टा म्हणजे पाहणे. म्हणून शरीरात बालकपणा इत्यादी अवस्थांचे जे परिवर्तन आहे, ते परिवर्तन शरीरीमध्ये नाही. तथा देहांतर प्राप्ती म्हणजे जसे शरीराच्या कुमार, युवा इत्यादी अवस्था होतात, तसे देहांतरची अर्थात दुसऱ्या शरीराची प्राप्ती होते. जसे स्थूल शरीर बालपणानंतर तरुण आणि तरुणानंतर वृद्ध होते. तर या अवस्थांच्या परिवर्तनाविषयी कोणी शोक करत नाही. तसेच शरीरी एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो, तर याविषयी शोक व्हावयास नको. मग आपण का आपल्याला वाईट वाटतं, की अरे तो मला सोडून गेला, अरे तो चांगला होता. तो खरं तर स्थिर आहे. फक्त त्याने तो वस्त्र बदललेलं आहे. म्हणजे या वस्त्रातून तो दुसऱ्या वस्त्रामध्ये त्याचं स्थलांतर झालेलं आहे. जसे स्थूल शरीराचे अस्तित्व असतानाच कुमार, युवा इत्यादी अवस्था येतात, तसे सूक्ष्म आणि कारण शरीराचे अस्तित्व असतानाच देहांतराची प्राप्ती होते. स्थूल शरीर असतानाच कौमार्य इत्यादी अवस्थांचे परिवर्तन होत असते. ही तर स्थूल दृष्टी आहे. सूक्ष्म दृष्टीने पाहिले तर अवस्थेप्रमाणे स्थूल शरीरही परिवर्तन होत असते. बाल्यावस्थेत जे शरीर असते ते वृद्ध अवस्थेपर्यंत टिकत नाही. कारण शरीरातही क्षणाक्षणाला परिवर्तन होत असते, जे देहांतर रूपाने स्पष्टपणे दिसून येते. या ठिकाणी एक शंका येऊ शकते, की स्थूल शरीराच्या अवस्था बदलल्यावर तर त्याचे ज्ञान होते. पण शरीरांतरांची प्राप्ती झाल्यानंतर पूर्वीच्या शरीराचे ज्ञान का राहत नाही? मग आपल्याला आठवण का होत नाही, की अरे माझं पूर्वी कुठलं शरीर होतं? पण आपल्याला पूर्वजन्माचं काहीही आठवत नाही. पूर्व शरीराचे ज्ञान न राहण्यात कारण असे आहे, की मृत्यू आणि जन्माच्या वेळी फार भयंकर कष्ट होतात. त्या कष्टामुळे बुद्धीत पूर्वजन्माची स्मृती राहत नाही. म्हणजे आपण इतके कष्टप्रद होतो मरताना, की आपण पूर्वी कसे होतो किंवा आपण इतके वर्ष जगलो, तर याचं आपल्याला स्मृती राहत नाही. जसे लखवा झाला असता अधिक वृद्धावस्था झाली, तर बुद्धीत पूर्वीसारखी स्मृती राहत नाही. तसेच मृत्यू काळात तथा जन्म काळात फार मोठा धक्का बसल्याने पूर्वजन्माचे ज्ञान राहत नाही. परंतु ज्याच्या मृत्यूत असे कष्ट होत नाहीत, अर्थात शरीराच्या अवस्थांतराच्या प्राप्तीसारखी सहजच देहांतरची प्राप्ती झाली, तर त्याच्या बुद्धीत पूर्वजन्माची स्मृती राहू शकते. पण हे फार कमी जणांना स्मृती येते, सगळ्यांना येत नाही. आता विचार करा, की जसे अवस्थांतरांच्या प्राप्तीत ज्ञान होते, तसे ज्ञान देहांतरांच्या प्राप्तीत होत नाही. परंतु मी आहे या सत्तेचे ज्ञान तर सर्वांना राहते. जसे गाढ झोपेत आपले काहीही ज्ञान नसते, पण जागे झाल्यावर मनुष्य म्हणतो,
की अशी गाढ झोप लागली की मला काहीही भान नव्हते. तर काहीही भान नव्हते याचे ज्ञान तर आहेच. झोपण्यापूर्वी मी जो होतो तोच मी जागे झाल्यानंतर आहे. तर सुषुप्तीच्या वेळीही मी तोच होतो. अशा प्रकारे आपल्या सत्तेचे ज्ञान अखंड रूपाने निरंतर राहत असते. शरीर कधी एक रूप राहत नाही आणि सत्ता कधी अनेक रूप होत नाही. शरीर जन्मापूर्वीही नव्हते आणि मेल्यानंतरही राहणार नाही. तसेच वर्तमानही प्रत्येक क्षणाला मरत आहे. वास्तविक गर्भात येताच शरीराच्या मृत्यूचा क्रम सुरू होतो. म्हणजे तेच बाल्यावस्था, युवावस्था, वृद्धावस्था आणि वृद्धावस्था झाल्यावर देहांतरावस्था होते. देहांतरावस्था म्हणजे दुसऱ्या शरीरामध्ये आपला आत्मा जातो. शरीर विभाग आणि सत्ता विभाग यांना वेगवेगळे जाणणारा तत्वज्ञ पुरुष कधी कोणत्याही अवस्थेत मोहित होत नाही. जीव सत्वाच्या कर्माचे फल भोगण्यासाठी अनेक योनीत जातो. नरक आणि स्वर्गात जातो. असे केवळ म्हणण्याने सिद्ध होते की 84 लक्ष योनी सुटतात. स्वर्ग आणि नरक सुटतात, परंतु स्वयं शरीरी तोच राहतो. योनी बदलतात, जीव बदलत नाही. जीव एकच राहतो, म्हणूनच तर तो अनेक योनीत, अनेक लोकात जात असतो. जन्मणे आणि मरणे आपला धर्म नाही, तर तो शरीराचा धर्म आहे. आपले आयुष्य अनादी आणि अनंत आहे, ज्याच्या अंतर्गत अनेक शरीर उत्पन्न होतात आणि मरत राहतात. आपण अनेक वस्त्र बदलत राहतो, परंतु वस्त्र बदलल्याने आपण बदलत नाही, ते जसेच्या तसे राहते. अनित्य वस्तू, शरीर इत्यादींविषयी जो शोक होतो, त्याच्या निवृत्तीसाठी भगवंत म्हणतात, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाः आगमापायिनो नित्यांस्तांस्ति तिक्षस्व भारत. कौंतेय म्हणजे हे कुंतीनंदन. हा शब्द 14व्या श्लोकात आहे आणि भारत म्हणजे हे भरतवंशी अर्जुन. देही आणि देह या दोहोंचेच हे प्रकरण आहे आता या श्लोकामध्ये. मात्रा स्पर्शाचे हे 2 श्लोक कसे आले याचे समाधान असे आहे की जसे 12व्या श्लोकात भगवंतांनी संपूर्ण जीवांच्या नित्य स्वरूपाला दाखवण्यासाठी कोण्या काळात मी नव्हतो असे नाही असे म्हणून आपल्याला त्यांच्या पंक्तीत ठेवले. तसेच शरीर इत्यादी केवळ प्राकृत पदार्थांना अनित्य, विनाशी, परिवर्तनशील दाखवण्यासाठी भगवंतांनी या ठिकाणी मात्रा स्पर्शा असे म्हटले आहे. तू म्हणजे नित्य तत्वाहून देहादी अनित्य वस्तूंना वेगळे दाखवण्यासाठी तू हा शब्द वापरलाय. मात्रा स्पर्शास म्हणजे ज्यांनी माप तोलले जाते, अर्थात ज्याद्वारा ज्ञान होते, म्हणजे इंद्रिये म्हणजेच मात्रा आहे. मात्राशी अर्थात इंद्रिय आणि अंतःकरण यांच्याशी ज्यांचा संयोग होतो त्याचे नाव स्पर्श आहे. आपण परत पाहूया हा. मात्रा स्पर्शास म्हणजे ज्यांनी माप तोलले जाते. आपण कधी पण काही वजन करायचं असेल, काही पाहायचं असेल तर आपण ते तोलतो. आणि आता आपल्या शरीराला आपल्याला ज्ञान घ्यायचं आहे, तर आपल्याला हे कशाच्या तरी मार्फतच घ्यावं लागेल. तर ज्याद्वारे ज्ञान होते म्हणजे ज्ञानाचं साधन काय आहे? इंद्रिय आहे. आणि अंतःकरणाचं नाव आहे मात्रा. आता मात्राशी अर्थात इंद्रिय आणि अंतःकरण यांच्याशी ज्यांचा संयोग होतो त्याचे नाव स्पर्श आहे. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय म्हणजे ते म्हणतात हे कुंतीनंदन, मात्रा आणि स्पर्शामुळे जी इंद्रिय आपल्याला मदत करतात आहे ती मात्रा आहेत आणि त्या मात्रा आणि इंद्रियांशी संबंध झाला. अंतःकरण जिथे संयोग पावले तिथे स्पर्श होतो आणि म्हणून इंद्रिय आणि अंतःकरणाने ज्याचे ज्ञान होते असे सृष्टीचे सर्व पदार्थ मात्रा स्पर्शास आहेत. मात्रा स्पर्शास पदाने केवळ पदार्थाशी संबंध घेतला तर त्या संबंधाला आगमापायीनस म्हणजे येणारा जाणारा म्हणू शकत नव्हतो. कारण संबंधाची स्वीकृती केवळ अंतःकरणात न होता स्वयं मध्ये, अहम मध्ये होते. स्वयं नित्य आहे म्हणून जी स्वीकृती होते तीही नित्यासारखीच होते. स्वयं जोपर्यंत त्या स्वीकृतीला सोडत नाही तोपर्यंत ती स्वीकृती जशीच्या तशीच राहते. अर्थात पदार्थाचा वियोग झाल्यावरही पदार्थ नसतानाही त्या पदार्थाशी संबंध कायम राहतो. जसे आता उदाहरण पाहू. एखादी स्त्री विधवा झाली अर्थात तिचा पतीशी कायमचा वियोग झालाय, परंतु 50 वर्षानंतरही जर कोणी कोणाला म्हणत असेल ही अमुकची पत्नी आहे तर तिचे कान तिकडे दाव घेतात. कारण की तिला तिच्या नवऱ्यामुळे ओळखलं जात आहे. यावरून हे सिद्ध होते की त्या बाईचा पतीच्या
त्याच्या न राहण्यावरही त्याच्याशी मानलेला संबंध सर्व काळ कायम राहतो. या दृष्टीने त्या संबंधाला येणारा आणि जाणारा म्हणता येत नाही. म्हणून येथे मात्रा स्पर्शास या पदाने पदार्थाचा संबंध न घेता केवळ पदार्थ घेतले आहेत. शीतोष्ण सुख दुःखदाह, येथे शीत आणि उष्ण शब्द अनुकूलता आणि प्रतिकूलतेचे वाचक आहेत. जर यांचा अर्थ थंडी आणि उष्णता घेतला तर हे केवळ त्वचेचेच विषय होतील आणि एकदेशीय होतील. म्हणून शीतचा अनुकूलता आणि उष्णचा अर्थ प्रतिकूलता घेणे ठीक आहे. सर्व पदार्थ अनुकूल आणि प्रतिकूल द्वारा सुख दुःख देणारे आहेत आणि ज्याची आम्ही अपेक्षा करतो अशी अनुकूल वस्तू, व्यक्ती, परिस्थिती, घटना, देश, काळ इत्यादींच्या मिळण्याने सुख होते आणि जे आम्हाला नको असते अशी प्रतिकूल वस्तू, व्यक्ती, परिस्थिती इत्यादींच्या मिळण्याने दुःख होते. म्हणजे आपल्याला जर आपल्या आनंदासाठी काही गोष्ट करायची असेल आणि जर आपल्याला सगळं छान मिळालं म्हणजे वस्तू, व्यक्ती, परिस्थिती, घटना, तर त्याच्याने आपल्याला सुख मिळतं. वा वा वा, आजचा दिवस किती चांगला गेला, आज मला सगळं माझ्या मनासारखं मिळालं. आणि जर ही परिस्थिती प्रतिकूल झाली आणि आपल्याला काहीच नाही मिळालं तर आपल्याला तीच गोष्ट दुःखदायक वाटत असते. वास्तविक पाहिले तर या पदार्थांमध्ये सुख दुःख देण्याचे सामर्थ्य काहीही नाही. मनुष्य यांच्याशी संबंध जोडून यात अनुकूलता आणि प्रतिकूलतेची भावना करून घेतो, ज्यामुळे हे पदार्थ सुख दुःख देणारे दिसतात. म्हणून भगवंतांनी याने सुख दुःखदा आगमापायीना म्हणजे सर्व पदार्थ आधी अंत असणारे, उत्पत्ती विनाशशील आणि येणारे जाणारे आहेत. ते कायमचे राहणारे नाहीत, कारण ते उत्पत्तीपूर्वी नव्हते आणि नष्ट झाल्यानंतरही राहणार नाहीत. म्हणून ते आगमापायी आहेत. केवळ पदार्थच अनित्य परिवर्तनशील नाहीत, तर ज्या पदार्थांची त्यांचे ज्ञान होते आणि अंतःकरण देखील परिवर्तनशील आहेत. त्यांच्या परिवर्तनाला कसे समजून घ्यावे? आता याचं उदाहरण दिलंय. जसे दिवसात काम करता करता सायंकाळी इंद्रिये इत्यादींमध्ये थकावट येते, थकून जातो आपण आणि सकाळी तृप्तीपूर्वक झोप घेतल्याने ते ताजेतवाने येते. ते मात्र आपले सायंकाळपर्यंत आपण अनित्य आपले शरीर राहत नाही. म्हणून पुन्हा झोप घ्यावी लागते. म्हणजे रात्र होते, आपण झोप घेतो, विश्रांती घेतो. जेणेकरून इंद्रियांची थकावट दूर होते आणि ताजेतवानेपणाचा अनुभव येतो. जसे जागृत अवस्थेमध्ये क्षणाक्षणाला थकावट येत राहते, तसेच झोपेत क्षणाक्षणाने ताजेतवानेपणा येत राहतो. यावरून सिद्ध होते की इंद्रिये इत्यादी क्षणाक्षणाला परिवर्तन होत असते. शरीर कधी एकरूप राहत नाही, प्रत्येक क्षणाला बदलत राहते. तसेच इंद्रिये, मन, बुद्धीद्वारा ज्यांचे ज्ञान होते ते संपूर्ण सांसारिक कृती कधीही एकरूप राहत नाही. आवाज येतो? ज्या पदार्थाची आपण इच्छा करत नाही त्यांच्या वियोगाने सुख होते आणि संयोगाने दुःख होते. पदार्थ सुद्धा येणारे जाणारे असतात, परंतु स्वयं सदा आहे तसा राहणारा निर्विकार आणि नित्य आहे. म्हणून त्यांनी तसेच राहावे. अर्थात त्यांचा संयोग वियोग झाल्यास सुखी दुःखी होऊ नये, तर निर्विकार राहावे. सुख आणि दुःख दोन्ही वेगवेगळे होतात, परंतु त्यांना पाहणारा एकच असतो आणि त्या दोन्हीहून वेगळा असतो. परिवर्तनशीलला पाहिल्याने स्वयंचा म्हणजे स्वरूपाचा, अपरिवर्तनशीलतेचा म्हणजे निर्विकारतेचा अनुभव आपोआप होतो. स्वयं यात आदी अंत आणि मध्य नाही. अवस्था कधी एकरूप राहत नाही आणि स्वयं कधी अनेकरूप होत नाही. जे दिसते ती ही अवस्था आहे आणि जी पाहणारी बुद्धी आहे ती ही अवस्था आहे. जाणण्यात येणारी ही अवस्था आहे आणि जाणणाराही अवस्था आहे. स्वयं यात दिसणारेही नाही, पाहणाराही नाही, जाणण्यात येणारेही नाही आणि जाणणाराही नाही. हे दिसणारे, पाहणारे इत्यादी सर्व अवस्थेच्या अंतर्गत आहे. मात्रा स्पर्शाच्या तितिक्षेविषयी म्हटले. आता तितिक्षा म्हणजे काय होईल, त्याच्याने काय होईल हे आपण या श्लोकात पाहूया. यन यन हि न व्यथन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ सम दुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते.
ही मनुष्य योनी सुख-दुःख भोगण्यासाठी मिळाली नाही, तर सुख-दुःखाहून उन्नत होऊन महान आनंद आणि परमशांतीच्या प्राप्तीसाठी मिळाली आहे. तो आनंद, ती सुख-शांती प्राप्ती झाली असता आणखी काही प्राप्त करणे शिल्लक राहत नाही. जर अनुकूल वस्तू, व्यक्ती, परिस्थिती इत्यादींच्या होण्याने अथवा त्यांच्या शक्यतेने आम्ही सुखी झालो, अर्थात आमच्या अंतःकरणात अनुकूल वस्तू, व्यक्ती इत्यादी प्राप्त करण्याची कामना, लोलुपता असेल, तर आम्ही अनुकूलतेचा सदुपयोग करू शकणार नाही. अनुकूलतेचा सदुपयोग करण्याचे सामर्थ्य, शक्ती आम्हाला प्राप्त होऊ शकणार नाही. कारण की अनुकूलतेचा सदुपयोग करण्याची शक्ती अनुकूलतेच्या भोगामध्ये खर्च होईल. ज्यामुळे अनुकूलतेचा सदुपयोग होणार नाही, किंतु भोगच होईल. म्हणजे एखादी वस्तू मिळाली आणि आपण खुश झालो, तर आपण परत प्रयत्न करतो का? ती वस्तू अजून चांगली कशी होईल, त्याच्यामध्ये प्रगती कशी होईल? तर तिथे आपण प्रयत्न करत नाही. आपल्याला समाधान मिळतं, की ही वस्तू, ही व्यक्ती अशी झाली आहे किंवा ही वस्तू मला प्राप्त झाली आहे. याच 2 रीतीने मिनिट राहिले. प्रतिकूल वस्तू 2 मिनिट राहिले. हां. बरं. अशा प्रकारे जर आम्ही सुख-दुःखाचा उपभोग न करता त्यांचा सदुपयोग करू, तर आम्ही सुख-दुःखाच्या पलीकडे जाऊ आणि महान आनंदाचा अनुभव करू. स्वरूप सत्तारूप आहे. सत्तेत कोणतीही व्यथा नाही. शरीरात आपली स्थिती मानल्यामुळेच व्यथा होते. म्हणून शरीरात आपली स्थिती मानून कोणताही मनुष्य व्यथारहित होऊ शकत नाही. व्यथारहित होण्याचे तात्पर्य हे आहे, की प्रिय प्राप्त झाल्यास हर्षित न होणे आणि अप्रिय प्राप्त झाल्यास उद्विग्न न होणे. व्यथारहित झाल्यास मनुष्याची बुद्धी स्थिर होते. स्थिर बुद्धीर सम्मूढः. सुख-दुःख, सुखदायक आणि दुःखदायक परिस्थितीने सुखी-दुःखी होणे हेच व्यथित होणे आहे. सुखी-दुःखी होणे सुख-दुःखाचा भोग आहे. भोगी व्यक्ती कधीच सुखी राहू शकत नाही. साधकाने सुख-दुःखाचा भोग घेऊ नये, तर सुख-दुःखाचा सदुपयोग करावा. सुखदायक, दुःखदायक परिस्थितीमध्ये प्राप्त होणे प्रारब्ध आहे आणि त्या परिस्थितीस साधन सामुग्री मानून त्याचा सदुपयोग करणे वास्तविक पुरुषार्थ आहे. वासंतीताई, तुम्ही पॅरेग्राफ बदललात किंवा परिशिष्ट भाव वाचायला तर सांगा ना, आम्हाला सापडायला पाहिजे ना ते. तुम्ही पॅरेग्राफ बदलल्यावर काहीच सांगत नाही, पॅरेग्राफ बदलला आम्हाला सापडतच नाहीये ते. म्हणून आम्ही सांगतो, की वाचून ठेवा. म्हणून परिशिष्ट काल भाव आम्ही काल वाचायला हं? नाही, काल मेसेज केला परिशिष्ट होता, की आधी सगळं वाचून ठेवा म्हणजे तुम्हाला पटकन कळेल, की अहो, कुठे काय वाचून चालू आहे. ठेवलंय, पण तुमच्या स्पीडनं आता जर तुम्ही बदललं की सांगा. आता मी परिशिष्ट भाव वाचते किंवा पॅरेग्राफ हां. बदललाय. कारण बरं, बरं. आता तुम्ही वाचायला आम्ही त्या स्पीडनं पाहत बसतो, तर आम्हाला पुढचं वाचलं समजत नाही. तुम्हाला लक्षात आहे ना आता कुठून वाचणार आहेत. हो. आम्हाला थोडंच नाही माहित आहे तुम्ही कुठून सुरू करणार आहेत वाचन. हां. नाही, त्या श्लोकामधनंच वाचतोय आपण. आपले 11 ते हो, 15 त्या होते तेवढेच. श्लोकामध्येच वाचता हो. एक मिनिट ऐका माझं. मला काय म्हणायचंय, तुम्ही त्या हां, श्लोकात वाचला त्याच्याबद्दल शंका नाहीये. पण तुम्ही हां. पॅराग्राफ बदलून वाचला,